तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात येणाऱ्या पेंढरी शिवारात रानगव्याच्या हल्ल्यात कापूस वेचणीचे काम करणाऱ्या एका महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना 11 मार्चच्या दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास शिवारात घडली आहे। रेश्मा विकेश धुर्वे वय 29 वर्ष असं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून तिला एक 4 वर्षांची मुलगी व एक 2 वर्षाचा मुलगा आहे। दोन्ही मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवले आहे। तसेच निशा केशव युनाती वय 16 वर्ष असे यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे। पेंढरी शिवारातील कल्लू कनोजे यांच्या शेतात कापूस वेचण्याकरिता रेश्मा आणि निशा गेली होती। या दरम्यान दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास अचानक रानगव्याने महिलेवर हल्ला चढवला। त्यातच त्या महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात निशालाही रानगव्याने गंभीर जखमी केले। या घटनेची माहिती गावकऱ्यांनी त्वरित वन विभागाला दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। वन्य प्राण्यांच्या या वाढत्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाल्याने त्यातूनच वन विभाग, कर्मचारी व गावकरी यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली। तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर खापा पोलीस ठाणेदार किशोर भुजाडे यांनी संतप्त नागरिकांना समजावत या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। MCN न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर, सावनेर।